पवारांच्या बारामतीतल्या निवासस्थानी सध्या बैठक सुरू झाली आहे। या बैठकीला शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, संदीप क्षीरसागर, युगेंद्र पवार हे उपस्थित आहेत। बैठकीमध्ये काय चर्चा होणार याकडे लक्ष लागलंय। जयदीप भगत आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। जयदीप, एकीकडे सुनेत्रा पवारांचा संध्याकाळी शपथविधी होतोय तर बारामतीमध्ये बैठकांचा सिलसिला सुरू झालाय, काय अपडेट्स आहेत? अगदी बरोबर आहे, तू प्रज्ञा जसं म्हणालीस तसं आज सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। मात्र शरद पवारांनी आता काही वेळापूर्वी प्रतिक्रिया दिली, जी सुनेत्रा पवार आज शपथविधी घेणार आहेत त्या संदर्भात मला कुठलीही माहिती नाही आहे असं जे आहे ते शरद पवार म्हणालेत। खरं तर परवा उपमुख्यमंत्री 3 दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आणि त्याच्यामुळे जे आहेत ते घडामोडींना वेग आला। सुनेत्रा पवार काल जाहीर झालं की उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आणि हे कुटुंबियांना माहिती नाही असं जे आहे ते शरद पवारांनी सांगितलं। त्यानंतर जे आहे ते गोविंद बागेमध्ये सुप्रिया सुळे इथेच राहतात, रोहित पवार आलेले आहेत, युगेंद्र पवार आलेले आहेत, संदीप क्षीरसागर या ठिकाणी आलेले आहेत आणि अनेक कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी गोविंद बागेमध्ये दाखल झालेले आहेत। या ठिकाणी सुप्रिया सुळे, शरद पवार असतील, संदीप क्षीरसागर असतील, रोहित पवार असतील, युगेंद्र पवार असतील यांची जी आहे ती बैठक सुरू होती। आधीच बैठक संपून जे आहेत ते या ठिकाणी संदीप क्षीरसागर बाहेर आलेले आहेत। आपण त्यांच्याशी संवाद काय नेमकं या ठिकाणी सुनेत्रा पवार जे आहेत ते शपथ घेणार आहेत काय? नाही, मला ह्या संदर्भातलं सकाळीच बातमी